कोल्हापुरात नदीकाठच्या गावांना पावसाळ्यात भीती असते ती स्थलांतराची। नदीकाठच्या गावकऱ्यांचा दरवर्षी स्थलांतराचा नित्यक्रमच असतो। यंदाच्या वर्षी पंचगंगा पाणी पातळी 47 फुटांवर आली होती। यंदाच्या पुरात पंचगंगेच्या पात्रात भराव जास्त असल्यानं पंचगंगेचं पात्र झपाट्यानं वाढत होतं। त्यामुळे गावकऱ्यांनी लवकरच स्थलांतराला सुरुवात केली। सततच्या होणाऱ्या मुसळधार पावसानं कोल्हापूरला पुराचा विळखा बसला होता। मात्र गेल्या काही दिवसांपासून पूर ओसरल्यानंतर नदीकाठच्या गावातील गावकऱ्यांनी पुन्हा आपल्या घरात पुनर्वसनाला सुरुवात केली। तर दुसरीकडे शहरात पावसाचा जोर जरी कमी असला तरी राधानगरी तालुक्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे धरण काठोकाठ भरलं गेलं। राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात रात्री पावसाचा जोर वाढला। आज बुधवारी एका तासामध्ये 7ही स्वयंचलित दरवाजे उघडले। यामुळे कोल्हापूरकरांच्या मनात महापुराची धास्ती निर्माण झाली आहे। यावर्षी पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत। भोगावती नदीकाठच्या गावांना जलसंपदा विभागानं सतर्कतेचा इशारा दिलाय। 7 दरवाजांमधून 10,000 क्युसेक आणि 20 गृह सांडव्यातून 1500 क्युसेक असा एकूण 11,500 क्युसेकने भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। हवामान विभागानं पुढील 2 दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय। सध्या सकाळी 11:15 वाजता धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा बंद करण्यात आलाय। राधानगरी धरणातून 10,068 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या राजाराम बंधारा इथं पंचगंगेची पाणी पातळी 43 फूट आहे। त्याचबरोबर हवामान विभागानं पुढील 2 दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय।